अमरावतीत दिल्ली हाटच्या धर्तीवर मेळघाट हाटची निर्मिती करण्यात आली असून या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळतोय। नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या वस्तूमुळे नागरिकांचा या हाटला मोठा प्रतिसाद मिळतोय। या उपक्रमामुळे महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होतोय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या महिला बचत गटांना मेळघाट हाटच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे। त्यांच्या कौशल्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांना आता थेट बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। जिल्हा परिषद, माविम आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावतीतील सायन्स कोर परिसरात 5 जानेवारी 2025 पासून हे आधुनिक विक्री केंद्र सुरू आहे। या ठिकाणी वनौषधी, बांबूच्या वस्तू, रानमेवा, शुद्ध मध यांसारख्या नैसर्गिक उत्पादनांची मोठी श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे। मध्यस्थांची साखळी तुटल्याने महिलांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे। बचत गटांकडून आपण वेगवेगळे प्रोडक्ट आपण इथे आणत होतो, पण आता आपल्या कस्टमर डिमांड नुसार तर आपण याच्यामध्ये प्रोडक्ट वाढवलेले आहे। तिच्यामध्ये आपण फक्त धारणी आणि चिखलदरा त्याच भागांमधले आपण प्रोडक्ट घेत होतो, पण मागील काही दिवसांमध्ये माननीय CEO मॅडम संगीता मोहपत्रा मॅडम यांनी बैठकीमध्ये सूचना दिल्या होत्या की आपण अमरावती जिल्ह्यामधील आणखी इनोव्हेटिव्ह जे प्रोडक्ट आहे महिला बचत गटांनी तयार केलेले ते प्रोडक्ट आपण इथे विक्री करता ठेवू शकतो। तर आम्ही त्याच्यानुसार वेगवेगळ्या वस्तू सजावटीच्या आहे, खाण्याचे जे पदार्थ आहे ते आम्ही आता ठेवत आहे। एकूण सर आता 100च्या जवळपास आपल्याकडे वस्तू आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहे, हो सर्व वस्तू ऑर्गॅनिक आहे सर याच्यामध्ये। आणि जे ग्राहक आहे ग्राहकांचा प्रतिसाद यामध्ये चांगला प्रतिसाद येते। आपल्याकडे दररोज विक्री 15 ते 20 हजार रुपयांची दररोजची विक्री होत आहे। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना राष्ट्रीय स्तरावर योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी मार्केटिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे। मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा येथील 60 बचत गटांच्या उत्पादनांचा या केंद्रात समावेश करण्यात आला आहे। बांबू उत्पादने, सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी, तूर डाळ, लाल तांदूळ, विविध लोणची, चिखलदऱ्याची कॉफी, मध आणि तूप यांसारख्या सुमारे 47 प्रकारच्या वस्तू येथे एकाच छताखाली उपलब्ध आहेत। ग्राहकांना आधुनिक मॉल सारखा अनुभव मिळावा यासाठी गोदाम, पॅकेजिंग आणि लेबलिंग युनिटचीही व्यवस्था करण्यात आली आहे। विना केमिकल युक्त वस्तू या ठिकाणी मिळत असल्यामुळे ग्राहकांची चांगली पसंती देखील मिळत आहे। तर दिवसाला या मेळघाट हाटमधून 15,000 वस्तूंची विक्री केली जात आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बचत गटाने या उपक्रमात जुळायला पाहिजे। इथं कच्चं मटेरियल भरपूर होतं, पण त्यांना त्या मटेरियल विकून रोजगार मिळत नव्हता पाहिजे तेव्हा। तर ते रोजगार मिळवून द्यायचे काम आणि त्यांनी जे उत्पादन तयार केले आहे ते विक्री करण्याचं काम ते आपल्याला माविमने अमरावतीमध्ये करून दिलेलं आहे। तर त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि जेवढं प्रमाणात जास्त असेल तेवढं उत्पादन आम्ही विकून द्यायचं काम हे माविमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाने अमरावतीमध्ये करून दाखवलेलं आहे। आम्ही म्हणतो जास्तीत जास्त गटांनी आमच्यापर्यंत जोडावं आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त रोजगार निर्माण करून देऊ। आपल्याकडे जेवढे जास्त प्रोडक्ट असेल तेवढा आपला सेल वाढेल। त्याच्यासाठी आम्ही म्हणतो की जास्तीत जास्त गटांनी आमच्याशी जोडावं आणि आपले प्रोडक्ट आम्हाला द्यावे, जेणेकरून आम्ही विक्री करू। त्यापासून एक तर चव, स्वादिष्ट जे काय खातो आपण आता बाजारात जर भाजीपाला किंवा कुठलीही वस्तू घेतली तर काय खातो हे समजत नाही आपल्याला, त्याची चव लागत नाही। इथे तांदूळ घेतला तर तांदळाची चव माहीत पडते, डाळ घेतली तर डाळीची चव माहीत पडते की ही तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे। कुठलंही प्रॉडक्ट घ्या, स्वादिष्ट, चविष्ट आणि आरोग्याला पोषक असं आहे। आजच्या काळामध्ये काय आहे की नैसर्गिक गोष्ट, ओरिजिनल ज्या वस्तू आहेत त्या मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे। सगळीकडे आपल्याला भेसळ बघायला मिळते आणि अशा याच्यामध्ये यांनी जे उपलब्ध करून दिलेलं हे व्यासपीठ आहे, या ठिकाणी मेळघाटासारख्या ठिकाणाहून आपल्याला वस्तू ज्या आहेत त्या ओरिजिनल रूपामध्ये मिळतात आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे, ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे, त्या आपल्याला मिळतात। आणि म्हणून आम्ही नेहमी या ठिकाणी येतो, भेट देतो आणि इथल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या रोजच्या वापरामध्ये आपल्याला पाहिजे असतात, लोणची पाहिजे असतात, वड्या पाहिजे असतात, धान्य पाहिजे असतं, भरड धान्य पाहिजे असतं, तर ते सगळं आम्ही या ठिकाणाहून घेऊन जातो। समजलं की मेळघाटच्या वस्तू आहे
बघून आनंद झाला आणि त्यासोबत पुढे पुढे मग जुळत गेली नाळ आणि इथल्या वस्तू नेत गेलो. ॲक्च्युली वापरल्यानंतर खूप चांगला अनुभव आला, कारण की विदाऊट केमिकल्स आणि नैसर्गिक वस्तू असल्यामुळे आणि आपल्याला चांगला माल मिळत असल्यामुळे आम्ही आकर्षित झालो आणि आम्ही नेहमी इथनंच माल नेतो. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या मेळघाट हाटमुळे आदिवासी महिलांना प्रत्यक्ष रोजगार मिळू लागला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा विस्तार इतर ठिकाणीही व्हावा अशी गरज व्यक्त केली जात आहे. मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे या उपक्रमावर व्यावसायिकांचा प्रभाव वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. आणि मी तेव्हाच्या कलेक्टरला पण बोललो होतो, वाय डोंट यू कोऑर्डिनेट विथ देम ऑल्सो. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जे मेळघाट आहे त्यांच्यासोबत पण तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि मेळघाटच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या काही गोष्टी असतील त्यांना एक मार्केट म्हणून आपण इथे तयार करून द्या. आणि हीच संकल्पना तुम्ही मध्य प्रदेशच्या जिल्ह्यांमध्ये किंवा अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी सांगा आणि त्यांना पण म्हणावं की ह्याच प्रकारे, कारण फंड किंवा महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट अजूनही होऊ शकते, कारण फंड ऑलरेडी उपलब्ध आहे, त्याचा GR निघालेला आहे. आदिवासी आहेत जे मूळ मालक त्या भागातले आहेत, त्या मालकांच्या हातांना काम मिळालं पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि त्यांच्या हातामध्ये आर्थिक सबलता आली पाहिजे. हा एक मूळ उद्देश त्याच्या मागचा होता. मेळघाट हाटच्या माध्यमातून नागरिकांना नैसर्गिक आणि केमिकल मुक्त उत्पादने उपलब्ध होत आहेत. त्याचवेळी आदिवासी महिलांना रोजगाराची संधी मिळत आहे. माविमच्या या उपक्रमामुळे आणखी बचत गटांनी जोडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. मात्र हा उपक्रम मूळ उद्देशापासून दूर जाऊ नये आणि सर्वसामान्य महिलांना सातत्याने रोजगार मिळत राहावा हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.